अक्कलकोट तालुक्यातील गोडगाव येथील ऐतिहासिक हेमाडपंथी दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। फुलांची विलोभनीय सजावट आणि मनमोहक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातूनही हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। सोहळ्याची सुरुवात बुधवारी रात्री जेऊर येथील पांडुरंग महाराज यांच्या प्रवचनाने आणि मल्लिकार्जुन भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनाने झाली। गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला, ज्यामध्ये प्रामुख्याने रुद्राभिषेक व नवग्रह पूजन, होमहवन आणि महाभिषेक, भव्य महाआरती, पालखी सोहळा आणि पुष्पवृष्टी असे विधी पार पडले। विधीनंतर मारुतीरायाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली। यावेळी महिला भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत केले। संपूर्ण परिसरात जय श्रीराम जय हनुमानच्या जयघोषाने एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती। शेकडो भाविकांनी एकत्रितपणे केलेल्या हनुमान चालीसा पठणाने वातावरण अधिकच मंगलमय झाले। जन्मोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। सकाळी सुरू झालेला हा महाप्रसाद रात्री उशिरापर्यंत सुरू होता। मंदिर कमिटीच्या वतीने दर्शन रांगा, पाणी आणि महाप्रसादाचे चोख नियोजन करण्यात आले होते, ज्यामुळे भाविकांना कोणताही त्रास झाला नाही। एकमत डिजिटल करिता विश्वनाथ चव्हाण, अक्कलकोट। नमस्कार, मी सिद्धराम वाघमोडे, विश्वस्त जागृत मारुती देवस्थान, गोडगाव बुद्रुक। आज या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव अत्यंत भक्तिभाव वातावरणामध्ये संपन्न होत आहे। भल्या पहाटेपासून विविध धार्मिक पूजा, नवग्रह पूजा, होम हवन इत्यादी या ठिकाणी पूर्ण झालेले आहे। आता आपण पाहू शकतो की जो पाळणा आहे, जन्मोत्सवाचा जो पाळणा आहे हनुमानाचा, तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आत्ताच गावातल्या प्रमुख मार्गावरून पालखीचं प्रस्थान होत आहे। विविध वाद्यवृंद, विविध प्रकारचे कलाविद यांच्या मार्फत गावातल्या प्रमुख मार्गावरून अत्यंत भक्तिमय वातावरणानं ह्या पालखीचं जे मार्गक्रमण आहे ते मार्गक्रमण मिरवणुकीच्या रूपानं होत आहे। वाढती गर्दी पाहता सर्व भक्तांना सुलभतेनं दर्शन व्हावं यासाठी मंदिर समिती अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीचं नियोजन केलेले आहे। पाण्याची व्यवस्था केलेली आहे। दिवसभर पहाटेपासून या महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। अत्यंत चविष्ट अशा पद्धतीची खीर, चपाती, वरण, भात आणि भाजी असं पोटभर जेवण या ठिकाणी भक्तांना घेऊन भक्त लोक आता तृप्त होत आहेत। जयाच्या पाण्याची व्यवस्था त्यांना करण्यात आलेली आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि अत्यंत अशा पद्धतीच्या एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी गोडगावमध्ये निर्माण झालेलं आहे। धन्यवाद। Thanks for watching Ekmat Digital.